नमस्कार, मी वृषाली. पुन्हा तुम्हा सर्वांचं मोर डिजिटल वर्ल्डमध्ये खूप खूप स्वागत. आजच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत प्रिपोजिशन्स. ओके, प्रिपोजिशन्स म्हणजे काय? प्रिपोजिशन्स म्हणजे अ वर्ड दॅट shows the relationship on one thing to another in a sentence. फॉर एक्झाम्पल, इथे बघा चित्रामध्ये कॅट आहे. द कॅट इज ऑन द टेबल. ओके, कशावर आहे? ऑन. मराठीत प्रिपोजिशनला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. ओके, त्याचा उपयोग काय असतो? प्रिपोजिशन्स आर इसेन्शियल बिकॉज दे क्लॅरिफाय द रिलेशनशिप इन अ सेंटेन्स. दे हेल्प अस अंडरस्टँड वेअर, वेन, हाऊ ॲक्शन ऑकर, मेकिंग अवर कम्युनिकेशन क्लिअर. ओके, त्याचे प्रकार आहेत. वेअर, कुठे. वेन, कधी. हाऊ, कसं. हे त्याचे 3 प्रकार आहेत. प्रिपोजिशन्स म्हणजे काय? त्यांचा शब्दाशी, त्या शब्दाचा आणि वाक्याशी काय संबंध आहे ते वाक्य जोडायचं काम करतो प्रिपोजिशन्स. ओके, त्यातला प्रकार पहिला आहे टाइम. व्हेन. प्रिपोजिशन्स ऑफ टाइम हेल्प अस अंडरस्टँड व्हेन इव्हेंट्स ऑकर. इव्हेंट म्हणजे ती गोष्ट कधी झाली. ओके, मग त्यासाठी आपण काय वापरणार? ॲट, ऑन, इन, एक्सेट्रा. आपल्याला आपलं बोलणं, कम्युनिकेशन क्लिअर होतं. आपलं ती वेळ शेड्यूल कळते, ती वेळ कळते. आपल्या रोजच्या रोज आपण जे बोलू शकतो की आय एम इन द स्कूल. ओके, माय स्कूल इज ॲट 7 AM. माझी शाळा सकाळी 7 वाजता असते. मी आता शाळेत आहे. कुठे आहे? शाळेत. ओके, वेळ किती वाजता आहे? सकाळची 7ची शाळा आहे. वेन, ॲट, ऑन, इन, एक्सेट्रा असे जे प्रिपोजिशन्स साठी आपण वापरतो टाइम. पुढचं आहे प्लेस, ते ठिकाण. प्रिपोजिशन इंडिकेट वेअर ऑब्जेक्ट्स आर लोकेटेड. ती वस्तू कुठे आहे ते आपल्याला प्लेस प्रिपोजिशन्स मधनं कळते. त्यासाठी काय वापरतो? इन, ऑन, ॲट, अंडर, इनसाइड, बिसाइड, इन फ्रंट ऑफ, बिटवीन, बिलो, एक्सेट्रा. हेल्प अस डिस्क्राइब रिलेशनशिप बिटवीन आयटम्स. फॉर एक्झाम्पल, आता इथे बघा, द बुक इज ऑन द शेल्फ. स्पेसिफाय इट्स पोझिशन्स. बुक कुठे आहे? शेल्फवर आहे. ओके, कॅट कुठे आहे? अंडर द टेबल. ओके, बुक्स कुठे आहे? ऑन द टेबल. ओके, टॉयज कुठे आहे? ऑन द टेबल. ओके, टेबल कुठे आहे? बिटवीन 2 चेअर्स. ओके, टेबल कुठे आहे? बिसाइड चेअर्स. ओके, आलं लक्षात? डायरेक्शन्स. प्रिपोजिशन इंडिकेट विच डायरेक्शन अँड ॲक्शन इज टेकिंग प्लेस. कुठे झाली? अक्रॉस, त्यासाठी अक्रॉस, टू, लॉंग, ॲट, बिसाइड, बिलो, अप, डाऊन, नियर, ऑन, अंडर. ओके, डायरेक्शन दाखवायला आपण अक्रॉस, टू, लॉंग, बिसाइड, बिलो, अप, डाऊन, नियर, ऑन, अंडर, एक्सेट्रा वापरतो. ओके, आता इथे चित्रामध्ये बघा, बिटवीन आहे, बिहाइंड आहे, नेक्स्ट इन आहे, इन फ्रंट ऑफ आहे, ऑन, अंडर, ओव्हर. हे सगळे काय आहेत? प्रिपोजिशन्स. हे सगळे प्रिपोजिशन्स आपल्याला वाक्य दाखवतात. ओके, आता इथे चित्रात बघा, हा मुलगा, मॅक्स इज बिहाइंड द चेअर. कुठे आहे? चेअरच्या मागे आहे. ओके, इला कुठे आहे? ऑन द कार्पेट. ओके, डॉग कुठे आहे? अंडर द टेबल. कॅट इज जम्प ओव्हर द टेबल. तिने टेबलावरनं जम्प मारली. ओके, वेअर इज अ स्पॅरो? स्पॅरो इज बिटवीन 2 बुक्स. दोघांच्या मध्ये आहे. ओके, कॅटच्या अगदीच नेक्स्ट काय आहे? फ्लॉवर पॉट. ओके, किंवा कुंडी आहे. हे आपली जे आहेत प्रिपोजिशन्स आपल्या डे टू डेच्या लाईफमध्ये आपल्याला काय बोलायचं आहे, आपलं संभाषण क्लिअर व्हायला, समोरच्याला कळायलाही मदत होते. ओके, आलं लक्षात? खूप कॉमन मिस्टेक्स करतो आपण बोलतानाही. आता इथे काय लिहिलंय? कीज ऑन अ हुक. द कीज आर ऑन द हुक. आपण काय, कीज आर इन द हुक का ऑन द हुक? की स्टँड वर आहे. चाव्या कुठे आहे? की स्टँड वर आहे.
बाबा कुठे बसले आहेत? चेअरच्या आत का चेअरवर? चेअरवर. बाबा कुठे आहेत? ही इज सिटिंग ऑन द चेअर. ओके. आय एम गुड इन अ मॅथ्स का आय एम गुड ॲट मॅथ्स? आपण काय करतो? मी गणितात हुशार आहे. ॲट मॅथ्स. ओके. सेइंग आय एम गुड इन द मॅथ्स असं म्हणण्यापेक्षा आय एम गुड ॲट मॅथ्स. माझं गणित चांगलं आहे. इन म्हणजे आत का ॲट? प्रॉपरली बोलताना आय एम गुड ॲट मॅथ्स असं बोलायचं. आलं लक्षात? प्रिपोजिशन्स म्हणजे काय? प्रिपोजिशन इज अ वर्ड shows the relationship between a word relationship with a sentence. त्याचे प्रकार आहेत टाइम, प्लेस आणि डायरेक्शन. जेव्हा टाइम दाखवायचा असेल तेव्हा इन, ॲट, ऑन, बिफोर, आफ्टर असे वापरतो आपण. प्लेस दाखवायचं असेल तर कुठे? अबाउट, बिहाइंड, अंडर, इन, ऑन, अंडर, इन फ्रंट ऑफ, नेक्स्ट टू. ओके. आणि जे डायरेक्शन्स दाखवायचे अप, डाऊन, इन द बॉक्स, अवे, थ्रू, आउट ऑफ असं दाखवतात. आलं लक्षात? We explore the definitions and types of prepositions, their importance in a sentence, structures, common mistakes, engaging practice to enhance understanding and uses these essential grammar tools. हे खूप सोपं आहे. हे एकदा कळलं ना की तुम्हाला डे टू डे ची लाईफची वाक्य बोलायला सोपं जातं. ओके. आता इथे तुम्हाला एक स्मॉल एक्सरसाइज दिली आहे. ह्याची उत्तरं तुम्हाला मला कमेंट मध्ये द्यायची आहेत. इथे काय दिलेले आहेत? हे ऑब्झर्व द पिक्चर्स अँड गिव्ह करेक्ट आन्सर्स. हे पिक्चर सगळे ऑब्झर्व करायचे. इथे कुठलं करेक्ट प्रिपोजिशन येईल ते मला तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं. ठीक आहे. हे सगळे मला तुम्ही सॉल्व्ह करून उत्तर यांची मला कमेंट मध्ये सांगा. आलं लक्षात? कोणाला काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट मध्ये न संकोच करता विचारा. मी नक्की उत्तर देईल. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. थँक्यू.